उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना 100 उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याने एका विद्यार्थिनीची प्रकृती बिघडून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना वसईतील एका शाळेत घडली आहे। मृत मुलगी इयत्ता 6वीत शिकत होती। शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा जीव गेल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे। गेल्या शनिवारची गोष्ट आहे। त्यावेळेस मुलं अशी नॉर्मली कधी कधी लेट होतात, तर मुलांना नॉर्मली पनिशमेंट बोलायला जातं, तर टीचर्स बोलतात बाबा ठीक आहे एवढं करा, तुम्ही तेवढं करा, असं एक भीती मुलांच्या मनात असावी थोडीफार म्हणून सांगितलं जातं। त्याच पद्धतीने टीचरनी पण सांगितलं किंवा तुम्ही 100 सिटअप्स वगैरे काढा वगैरे असं। म्हणजे मी त्यावेळेस तिथं ॲज प्रेझेंट त्यावेळेस अवेलेबल नव्हतो, पण ज्या गोष्टी सांगितल्या त्यानुसार सांगतो। 2 की 3 दिवसानंतर त्याचे पॅरेंट्स वगैरे आम्हाला कळल्यानंतर हॉस्पिटल व्हिजिट वगैरे आहे 3 दिवसानंतर काहीतरी काही। आता ह्या गोष्टी तर जोपर्यंत आपल्याला मेडिकली रिपोर्ट्स काय येत नाही त्याच्यामुळे आपल्याला पण काय सांगता येणार नाही आहे काय आहे काय नाही, आणि त्या गोष्टीवरतीच आपल्याला नक्की माहीत पडेल। आणि डॉक्टरांशी वगैरे बोललात तर त्या गोष्टींची आपल्या शहानिशा करता येईल किंवा कशामुळे झालं आणि कशामुळे नाही झालं। प्रकार असा होता की या शाळेमध्ये लेट आल्यामुळे 10 मिनिटं लेट आल्यामुळे त्यांना काय पनिश केलं की उठाबशा काढायला लावली, 100 उठाबशा काढायला लावल्या। आणि त्या याने तिला ऑलरेडी दम्याचा प्रॉब्लेम असल्या कारणाने तिला जास्त ते झेपलं नाही, आणि त्याने मग वेस्टला आपला आस्था हॉस्पिटल तिकडे हे केलं। त्याच्यानंतर मग ती जास्त सिरियस झाली, मग त्यांना तिथून हलवून जेजेला नेला। रात्री त्याची डेथ झाली। याचं रिपोर्ट आलं, PM रिपोर्ट आल्याच्या नंतर मग आम्ही बघू स्कूलचं काय करायचं ते। तोपर्यंत स्कूलला आम्ही लॉक मारणार। शाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।